नमस्कार, story.com या नव्या मुलाखतीत तुमचं सर्वांचं स्वागत. मी विशाल. विधानसभेचा निकाल तुम्ही सर्वांनी पाहिला. काही जणांसाठी नव्हे तर सर्वांसाठीच हा निकाल अनपेक्षित होता आणि यात एक फॅक्टर सर्वांना दिसून आला, तो म्हणजे मराठा फॅक्टर. मराठा आंदोलनाचं काय झालं? सर्वात धग असलेल्या मराठा आरक्षण धग असलेल्या मराठवाड्यात भाजपला महायुतीला घवघवीत यश का मिळालं? अनेक मुद्दे आता चर्चेत येणार आहेत. अनेक प्रश्नांची उकल काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. माझ्यासोबत मराठा आरक्षणाचे अभ्यासक प्राध्यापक बाळासाहेब सराडे सर आहेत. मी त्यांच्याकडून जाणून घेणार या विषयावरती, या निकालाचं विश्लेषण त्यांच्याकडून मी करून घेणार आहे. त्यांना हा निकाल अपेक्षित होता का? हा निकाल असा कसा लागला आणि या निकालाचे अर्थ काय आहेत? आता पुढच्या काळामध्ये मराठा समाज मतदानातून अशा पद्धतीने व्यक्त का झाला? अनेक प्रश्न मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे, त्याची उत्तरं जाणून घेणार आहे. सर, तुमचं खूप स्वागत मुलाखतीमध्ये. जय शिवराय. निकालावरचा पहिला प्रश्न अर्थातच, निकाल तुम्हाला अपेक्षित होता का? नाही, स्वाभाविकतः महाराष्ट्रातल्या कोणालाही हा निकाल अपेक्षित नव्हता. त्याला अनाकलनीय म्हणू शकतो, आश्चर्यकारक म्हणू शकतो किंवा अतिसकारात्मक असा निकाल म्हणू शकतो. पण अपेक्षित नव्हता असा निकाल ही वस्तुस्थिती आहे. ज्या एक्झिट पोल्सने आकडे व्यक्त केलेले होते त्यातले अगदी ताणून 200च्या आसपास जाणारे एखाद दुसरा एक्झिट पोल होता. भाजपला 178 ते 100 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यामुळे ही जी गोष्ट आहे ही गोष्ट अफलातून झालेली आहे आणि म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेचं जे मत व्यक्त करण्याचं जे एक धोरण आता दिसून आलेलं आहे ते खरं म्हणजे आपण सगळ्यांनी त्याला शरण गेलं पाहिजे. इतकं ते करेक्ट आणि इतकं ते स्पेसिफिक आहे, म्हणजे त्याच्यावर कोणी डाऊट घेण्याचं काही कारण त्यांनी ठेवलं नाही. त्याच्याबद्दल आपण बोलूच की असं का झालं आणि त्याचा अर्थ काय नाही. मला स्पेसिफिक प्रश्न, आता मी मराठवाड्यातल्या मुद्द्यावरती येणार आहे. इथला मराठा समाज प्रचंड गेल्या 2 वर्षापासून आपण बघतोय आंदोलनं आणि सगळे मोर्चे. पण मराठा समाज या पद्धतीने व्यक्त होण्याची कारणं काय असू शकतात? मराठा समाजाचं मतदान महायुतीला खूप मोठ्या प्रमाणात गेलंय. नाही, याच्यात आपण याचे काही अर्थ लावले पाहिजे की हा निकाल काय सांगतो. हा निकाल मुख्यत्वे काय सांगतो की हे व्यापक हिंदुत्वाचा हा विजय आहे. मी थेट शब्द का वापरतो त्याचं कारण असं की जरांगे पाटलांना मौलाना सज्जाद नोमानी हे भेटले आणि एक मराठा मुस्लिम असं जे काही अनैसर्गिक म्हटलं जावं किंवा असं एक समीकरण बनतंय असं थोडं लोकांच्या भुवया उंचावल्या. दुसरा विषय झाला की सज्जाद नोमानीने 269 मतदारसंघ असे सांगितले, घोषित केले की त्यांना आपल्याला निवडून द्यायचे आणि ते सगळे महाविकास आघाडीचे होते. म्हणजे मग काय झालं की याच्यामध्ये समाजाला शंका आली की हे कुठेतरी अँटी हिंदुइझम चाललेलं आहे, म्हणजे अराष्ट्रीयत्वाकडे चाललेला. आता नोमानी कोण? ते धर्मप्रचारक आहे. त्यांच्या निवडणुकीमध्ये काय संबंध? ते काही राजकीय पक्षाचे नाही किंवा ते सामाजिक चळवळीतले नाही. आणि ते अचानक जेव्हा याच्यामध्ये एवढा मोठा रोल करतात, आधी कधी नोमानीचं नाव इलेक्शनच्या बाबतीत कोणी ऐकलं नव्हतं. अचानक एवढी शक्ती जेव्हा काम करते तेव्हा उलट्या दिशेने विचार सुरू होतात. आणि त्याचं आपण लक्षात जर घेतलं तर सज्जद नोमानींच्या नकारात्मक दृष्टिकोनाचा किंवा त्यांनी आयडेंटिफिकेशन केलं 269 मतदारसंघाचं, त्याची ही रिॲक्शन झाल्यासारखं हे सगळं झालेलं आहे. म्हणून त्याला आपण सकारात्मक दृष्टिकोनातून म्हणायचं असेल तर पॉझिटिव्ह हिंदुइझमचा हा विषय, म्हणजे व्यापक हिंदुत्वाचा हा विषय. आता व्यापक म्हणत असताना किंवा याला वेगळं कसं डिफाईन करायचं? आता हे समजा भाजपचं म्हटलं असतं तर हिंदुत्व म्हणता येतं आपल्याला, कारण त्यांची विचारधारा हिंदुत्वाची. पण आता एकनाथ शिंदे झाले किंवा अजितदादा झाले यांच्यासह हा विजय आहे. बरोबर. म्हणजे भाजपला ज्या पद्धतीने विजय दिला गेला त्याच पद्धतीने अजितदादालाही विजय दिला गेला, त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांनाही विजय दिला गेला. आणि हे समतोल जेव्हा जनतेने व्हर्डिक्ट दिलं, हे जजमेंट दिलं, तर याचा आपण आदर असा केला पाहिजे की जे एकीकडे पोलरायझेशन करण्याचा किंवा व्होट जिहादचा जो प्रयत्न चालला होता त्याला उत्तर मग मोदी साहेब म्हणले की आपण जाती जातीत विभागणी होण्यापेक्षा आपण एक आहे तर सेफ आहे किंवा बटेंगे तो कटेंगे. शब्दरचना काही असू द्या, त्यावरही अजितदादांनी स्पष्ट सांगितलं होतं की नाही, आम्ही सेक्युलर आहोत, आमची कोणतीही विचारधारा बदललेली नाही, पण आम्हाला सगळ्यांना मिळून काम करायचं. तेही लोकांनी स्वीकारलं. आणि हा सेक्युलर ट्रेंड आहे, म्हणजे याला स्टॅटिस्टिक्सच्या भाषेत काय म्हणतात, याला सेक्युलर ट्रेंड म्हणतात, घटनात्मक भाषेत नाही म्हणत आहे मी, स्टॅटिस्टिक्सच्या भाषेत. सेक्युलर म्हणजे सगळीकडे समतोल असा हा निकाल आहे.
आणि तुम्ही सुरुवातीलाच एक मुद्दा मांडला आता, मला त्याच्याकडे परत एकता येते, मग तुम्ही कंटिन्यू करा. मौलानांना जरांगे भेटले किंवा त्यांनी याद्या बनवताना सुद्धा वेगवेगळ्या धर्मगुरूंना सोबत घेतलं, तिथेच कुठंतरी मराठा समाजाला वाटायला लागलं की आपण आता चुकीच्या दिशेने चाललोय. कारण तेव्हा काही मराठा समाजातल्याच तरुणांच्या पोस्ट होत्या, हेच का आपले सगळे सोयरे. नॅचरली महत्वाचं काय आहे की जेव्हा मराठा समाजाचा एक व्यक्तिगत विषय आहे, पण त्याच्यापेक्षा मोठा विषय जेव्हा समोर येईल तेव्हा छोटा विषय लहान वाटणं ही स्वाभाविक आहे ना. मराठा समाज हा कट्टर हिंदू धर्माला मानणारा समाज आहे, तो राष्ट्रीय प्रवाहाचा समाज आहे, नवे नवे तो निर्णायक समाज आहे राष्ट्रीयत्व दाखवण्याच्या दृष्टीने. जेव्हा महाराष्ट्र धर्माचा विषय येईल तेव्हा मराठा तर पुढे असणार नाही, याच्यात काय डाऊट आहे. मुळामध्ये जरांगे पाटलांवर समाजाचा काही विश्वास नाही किंवा त्यांना मानत नाही असं काही नाहीये. त्यांना मानतो समाज, पण आता आम्ही छत्रपती संभाजीराजांना पण मानतो. मग त्यांना एकतरी सीट आली का? नाही आली ना. राजकीय मतदान करणं आणि ते महाराष्ट्र धर्माला अनुसरण करणं ही वेगळी गोष्ट आहे, आणि जरांगे पाटलांना मान देणं आणि त्यांच्या सामाजिक नेतृत्वाला मान्यता देणं ही वेगळी गोष्ट आहे. आणि समाजामध्ये एवढा सुज्ञपणा आहे की ते वेगळं करून बघू शकतात, याचं हे द्योतक आहे. म्हणजे आता हे इलेक्शनमध्ये जे मतदान झालं ते समजुतीने केलेलं मतदान आहे. मग जेव्हा विषय सगळ्या समाजाचा मिळून येतो ना, तेव्हा छोटा व्यक्तिगत स्वार्थाचा विषय कोणत्या जातीपुढे नसतो. मी तुम्हाला उलट बाजूने पण सांगतो की आता याचा कोणी असा अर्थ करू शकत नाही की हा हरियाणा पॅटर्न आहे किंवा ओबीसीने एक गठ्ठा मतदान केलं म्हणून हा निकाल आला, असं कोणीही म्हणू शकत नाही. तसंच मराठा समाजाने वेगळं मतदान केलं म्हणून हा निकाल आला असंही कोणी म्हणू शकत नाही. सबंध समाजाने एका दिशेने हे मतदान केलेलं आहे. ते उत्तर महाराष्ट्र असो, पश्चिम महाराष्ट्र असो, कोकण असो, मुंबई असो, विदर्भ असो, हे समाज जेव्हा एका सेक्युलर ट्रेंडने चालतात तेव्हा मराठवाड्याचा समाजही त्यात असणारच ना. तो काही वेगळा थोडी आहे. मुख्य प्रवाहातल्या जेवढ्या जाती असतात, मी महिना दीड महिन्यात अनेक वेळा हे वाक्य वापरलं की जेव्हा मुख्य प्रवाहातला समाज असतो ना, हा एक समजुतीने मतदान करत असतो जेव्हा चॅलेंज मोठा असतो. जेव्हा इथे दलदल झालेली आहे, इथे अनेक प्रकारचे पक्ष तयार झालेले आहे, याच्यातून बाहेर काढण्याचा समाजाने विचार केला, तर तो जसा कोकणातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या, विदर्भातल्या आणि खानदेशातल्या लोकांनी केला तसा तो मराठवाड्यातल्या लोकांनी केला असणारच ना. कारण तो सबंध समाजाचा एक भाग आहे ना. त्यामुळे हा सेक्युलर ट्रेंड जो आहे तो म्हणूनच सेक्युलर आहे की तो सगळ्या प्रभागामध्ये, सगळ्या विभागामध्ये हा सारखेपणाने दिसून आला. जर ते वेगळेपण राहिलं असतं तर त्याला फुटीरता म्हणता आलं असतं. म्हणून मी याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सबंध समाजाला किंवा सगळ्या जनतेला याच्यात खरं म्हणजे सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी मिळून एकमुखाने हा निर्णय दिलेला आणि एक सारखेपणा याच्यामध्ये व्यक्त झाला. त्यात कोणती ओबीसी जात वेगळी नाही, कोणती मराठा जात वेगळी नाही. तर हा समावेशक निकाल आहे आणि तो सकारात्मक निकाल आहे. कोणी फुटीरतावादी करीत असेल तर त्याला ते उत्तर आहे, कोणी छोटे मोठे आघाड्या करत असेल त्याला ते उत्तर आहे. तुम्ही बघा कोणती आघाडी टिकली का? कोणतीच आघाडी टिकली नाही. मग याच्यामध्ये परिवर्तन शक्ती महाआघाडी काय होती ती टिकली नाही, किंवा असे छोटे छोटे बच्चू कडूची त्याच्यातच होती समजा. पण असे कोणतेही फ्रॅक्शन, आता अगदी हिंदुत्वाचा जरी विचार केला तरी ते राज ठाकरे टिकले नाही. म्हणजे हे आपण मान्यच केलं पाहिजे की महाराष्ट्रात जी दलदल होऊ घातलेली होती, खिचडी पकत होती, त्याला कुठेतरी जनतेने उत्तर दिलेलं आहे आणि हे उत्तर ऍडमायरेबल आहे. म्हणजे हे आपण याच प्रशंसा केली पाहिजे, अशा पद्धतीचा हा निकाल आहे. यालाच अनुसरून प्रश्न आहे, मनोज जरांगे गेल्या 2 वर्षापासून रोज फडणवीसांना शिव्या घालतात, पण मराठा समाज आज त्याच भाजपच्या मागे उभा राहिला. 130 पेक्षा जास्त जागा, 2014चा पण विक्रम मोडला आज भाजपने. हे परिवर्तन कसं झालं, याला आपण कोणत्या भाषेत उत्तर देणार? आता ही वस्तुस्थिती आहे की जेव्हा आरक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा समाजाला निर्णय करावा लागतो की कोणत्या आघाडीकडून किंवा कोणत्या महायुतीकडून आपल्याला काही मिळण्याची शक्यता आहे. जरांगे पाटलांचं म्हणणं काय होतं की जे मराठा आरक्षणात आडवे आले, ज्यांनी मराठा माती केली, अशांचा आपल्याला सुपडा साफ करायचा. मग समाज विचार करील ना कोणी माती केली आणि कोण आडवे आले. जरांगेंनी ते एवढंच सांगितलं ना. म्हणजे मग समाजाने तो विचार केला की ज्याला जरांगे पाटील म्हणतात की आपण मत दिले पाहिजे, ज्याला पाडा म्हणतात, तर ज्याला मत दिले पाहिजे असं म्हणतात, त्यांच्याकडे काही उत्तर आहे का? याच्यावर समाजाने विचार केलाच असेल ना. आता दुसरी गोष्ट, अति निगेटिव्हिजम करत राहिलं सारखं सारखं तर त्याची उलट बाजूचे चिंतन सुरू होतं ना. समजा फडणवीस फडणवीस फडणवीस, तर फडणवीसांना का बाबा, तर ते ब्राह्मण आहे म्हणून. मग ब्राह्मणिझम म्हणजे जातीवाद मराठ्यांना मान्य नाहीये मुळामध्ये.
मग तुम्ही एखाद्या जातीच्या माणसाला उगाचच्या उगाच जातीचा आहे म्हणून विरोध नाही करू शकत. एखाद्या पक्षाला त्याचं काही विश्लेषण न करता किंवा त्याची खरी चूक न दाखवता त्याला तुम्ही पाडा म्हणू शकत नाही ना. म्हणून मी सांगितलं की जरांगे पाटील हे मान्यताप्राप्त सामाजिक नेते असू शकतात. राजकीय जेव्हा विचार करायचा असेल तेव्हा समाज हा कॅल्क्युलेशन करेल, समोर कोण काय करतो कोण काय करीत नाही हे बघेल. आणि जातीच्या आधारावर महाराष्ट्रामध्ये मतदान तसं होत नाही. एखादा दुसरा अपवादात्मक तेही मी सांगेन तुम्हाला कुठे झालंय, परंतु एकूण जेव्हा निकाल येतो तेव्हा सगळा समाज एका दिशेलाच मतदान करत असतो. मेनस्ट्रीम सोसायटी ती कोणत्याही जातीचा समाज असो, मेनस्ट्रीम सोसायटीचा जो समाज आहे ज्याला ओबीसी मराठा किंवा असे समाज आहेत ते सगळे एका दिशेने मतदान करतात. आणि ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही आता हे जे निवडून आलेले सुद्धा काही 2000 आणि 1000 मतांनी निवडून आले ना, निर्णायक फरकाने निवडून आलेले. त्यामुळे आपण समाजाचा विचार त्याच्यातून आपण समजून घ्यायला गेलो तर इथे जातीपातीच्या पलीकडे गेलेला आहे ना समाज. म्हणून मी याला व्यापक हिंदुत्व म्हटलं. म्हणजे एक नाव द्यायचं तर काय देता येईल बुवा, तर व्यापक हिंदुत्व हे नाव देता येईल की जे होट जिहादच्या विरोधात गेलं किंवा मराठा मौलाना युतीच्या विरोधात गेलं किंवा जातीवाद फडणवीसांना पाडा, फडणवीसांचे एन्काउंटर करा याच्या विरोधात गेलं. हे व्यापक हिंदुत्वच आहे. म्हणजे सगळ्या समाजाने एका विचाराने इलेक्शनमध्ये सामोरं जावं हे व्यापक हिंदुत्वाचाच भाग आहे. तुम्ही म्हणता जरांगे पाटलांनी कोणाच्याच बाजूने भूमिका घेतली नाही, पण जरांगेंनी काही नावं घेतली होती की आपल्याला यांना पाडायचंय, ते सगळेच्या सगळे निवडून आले. मी असं नाही म्हणालो की जरांगे पाटलांनी काही भूमिका घेतली नव्हती. जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतली होती त्याची तपासणी समाजाने केली. म्हणजे जरांगे पाटील म्हणले की फडणवीसांचं एन्काउंटर करायचं, जरांगे पाटील म्हणले की भाजपला आपल्याला काय ते सुपडा साफ करायचं. लोकांनी विचार केला की करू बाबा, ऐकू तुमचं, पण त्याच्यासाठी कोणाला निवडून आणायचं, मग त्यांचा काही उपयोग आहे का समाजाला, हे तुम्ही सांगताय का आम्हाला समजून. इथं प्रश्नाचं उत्तर न मिळाल्यामुळे समाजाने हा विचार केला. पण विचार सुरू असताना मौलाना मराठा जेव्हा समीकरण येतं तेव्हा समाज आणखी सखोल विचार करतो. मग जेव्हा 269 सीटचं जेव्हा यादी त्यांनी डिक्लेअर केली तेव्हा ते पक्क झालं. म्हणजे एक लक्षात घ्या की ही प्रक्रिया घडते. त्यांनी आधी फडणवीस केलं, त्यांनी आधी भुजबळ केलं आणि मग नंतर भाजपचा सुपडा साफ करा म्हटलं. ठीक आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही, मराठ्यांची ती तयारी पण होती. परंतु कोणासाठी बाबा, समजा यांचं केलं तर त्यांचं काही ते काय आपल्या कामाला येणार आहे का, याचं उत्तर नाही मिळालं ना. मग पुन्हा मौलाना आणि मराठा एकीकरणाचं समीकरण आलं, तिथे अजून ते विचार सुरू झाला. जेव्हा मग त्याने 269 जाती मतदारसंघ डिक्लेअर केले तेव्हा अजून ते पक्क झालं. आणि दुसऱ्या बाजूला बघा तुम्ही, फडणवीस काय म्हणाले की बाबा 80% मराठा समाज तर हिंदुत्ववादीच आहे. म्हणजे त्यांनी पॉझिटिव्हली घेतलं. मोदी साहेब काय म्हणाले की हिंदूंमधला जातीचा भेद विसरून आपण एकत्र आलं पाहिजे, त्यांनी तसं आवाहन केलं. म्हणजे त्या फडणवीस असो, अजितदादा असो की शिंदे साहेब असो, यांनी या मागच्या 1-2 महिन्याच्या प्रचाराच्या याच्यामध्ये ना खूप पॉझिटिव्ह त्यांचा परफॉर्मन्स दिला आणि आपापसातलं कुठला त्यांचा विचारातला कुठला अंतर दिसू दिलं नाही किंवा त्यांनी अतिशय म्हणजे त्याला काय म्हणता येईल की पॉझिटिव्ह त्यांचं प्रदर्शन ठेवलं आणि त्याच्यामुळे त्याचा समाजासमोर एक चांगला इम्पॅक्ट पडला. आणि तो एका समाजासमोर नाही, तो सगळ्या समाजासमोर. म्हणून मी याला वारंवार म्हणतो की समाज हा जेव्हा एखादा विचार करतो तेव्हा सगळा मिळून करतो, तिथे जातीपातीच्या पलीकडे जातो समाज. पण आज या परिस्थितीमध्ये तुम्ही आत्ताच बोललात की कधी आधी अशी भूमिका होती की आता आधी भुजबळ टार्गेट आहेत, कधी फडणवीस टार्गेट आहेत, कधी याला पाडायचं, कधी उमेदवार उभे करायचे. भूमिका गेल्या काही महिन्यात सातत्याने बदलत होत्या आणि समाज इकडे पाहायचं की तिकडे पाहायचं अशा परिस्थितीमध्ये होता. गरजवंत मराठा विशेष म्हणजे, कारण सदन मराठा या भूमिका मांडण्याच्या तयारीत नव्हता प्रस्थापित मराठा, पण गरजवंत मराठा या भूमिका सतत पाहत होता, बदललेल्या भूमिका. या सततच्या बदललेल्या भूमिकांमुळे आज कुठेतरी मराठ्यांचं भावनिक खच्चीकरण झालंय का? नाही, मला नाही वाटत असं. कारण तुम्ही लक्षात घ्या की मलाही मराठा समाजाचं मानसिकता समजते, मी समाजातच राहतो. मुळामध्ये हे जे निकाल आले विधानसभेचे, याच्यातून मराठा समाजाला अंगावर घेण्याचं काय कारण आहे? त्यांचं योगदान आहेच. पहिला मुद्दा, तुम्ही जरांगे पाटलाला व्यक्तिशः काही जर त्याचं मूल्यमापन करू इच्छित असाल तर मुळात जरांगे पाटील हा निवडणुकीत ऍक्टिव्ह घटक नव्हता.
त्यांनी काही बोलले असतील वगैरे तर ते पॅसिव्ह घटक होते. पॅसिव्ह घटक म्हणजे ते इनडायरेक्ट घटक होते. आता जर जरांगे पाटलाचा स्वतःचा पक्ष नाही, जरांगे पाटील स्वतः मला निवडून द्या म्हणत नाही, मी अशा तऱ्हेने आरक्षण मिळवून देईल असं ते म्हणत नाही, तर मग जरांगे पाटलाचा निवडणुकीमध्ये वाटा काय? शेवटी समाज हा तटस्थ विचार करील ना. आणि जरांगे पाटलांच्या मागे समाज आहे, त्यांना आदर आहे, याचा अर्थ राजकीय भूमिका ते सांगतील तसं घ्यायला ते काय दावणीला बांधलेलं थोडीच काही असतं. मराठा समाज हा सुज्ञ समाज आहे, तो कदाचित जरांगे पाटलांच्या तोंडावर काही म्हणणार नाही, पण जेव्हा मतदान करायची वेळ येईल तेव्हा समजुतीने करील ना. मला तेच म्हणायचंय, तुम्ही आता जे म्हणालात की तोंडावर काही बोलत नाहीये मराठा समाज, तसंच आतापर्यंत कुठलाच मराठा समाजातला मोठा नेता या बदलत्या भूमिकांवर काहीच बोलला नाही. तुम्ही स्वतः सुद्धा अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकून घेतलं गेलं नाही. किंवा पण आता या निकालानंतर कुठेतरी वेळ आली की आता कोणीतरी बोललं पाहिजे, कोणीतरी आरसा दाखवला पाहिजे. नाही, कोणी बोलत नाही वगैरेचा विषय नाही. गरज पडेल तर बोलतात ना, नाही बोलायला मी तर कितीकदा बोलतो. मुळामध्ये तुम्हाला जे म्हणजे समजून घ्यायचं आहे ना, ते असं आहे की जरांगे पाटलांनी एक इश्यू घेऊन एक आंदोलन केलं. ते मराठवाड्यापुरतं होतं, तोपर्यंत सरकारने प्रतिसाद दिला आणि ते होण्यासारखी स्थिती होते. जरांगे पाटील त्यांनी ते व्यापक करायचा प्रयत्न केला म्हणून ती मागणी मागे पडली. त्याच्यात समाजाचं नुकसान झालं, ही गोष्ट समाजाच्या मनामध्ये आहे, दुःख समाजाला आहे, ही वस्तुस्थिती. मग नंतर त्या मागण्या बदलत गेल्या, नंतर सरकारचं पण धोरण बदलत गेलं आणि तो प्रश्न काही सुटला नाही. प्रश्न सुटला नाही याचं शल्य समाजाच्या मनात आहे, यात काही शंका नाही. पण सरकारला जे देणं शक्य होतं त्यांनी ते ट्रान्सपरंटली दिलं, स्पष्टपणे सांगून दिलं की आम्ही काही ओबीसीत देणार नाही, आम्ही असं आरक्षण देऊ शकतो. ते पुरेसं नाहीये, टिकणारं नाहीये, ही सल समाजाच्या मनामध्ये आहे. हे सगळं आहे. समाज उद्याही आंदोलन करील, पण पर्याय द्यावे लागतात की हे होण्यासारखं आहे का, आम्ही सरकारशी संवाद करून हे समजून सांगू शकतो का, याला वकील सपोर्ट करतात का, असं सगळं जर जुळून आलं असतं तर कदाचित समाजाने आणखी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलं असतं. परंतु ते जुळून न येता केवळ हे सरकार नको असं म्हटल्याने समाज ऐकतो असं नाही. समाजाचं स्वतःचं पण एक म्हणजे अंडरस्टँडिंग आहे ना. समाज म्हणजे काय छोटी-मोठी नाही गोष्ट, ते समाज म्हणजे खरं जनार्दन असतो. त्यामुळे समाजामध्ये पण एक सार्वत्रिक समज असते, एक सार्वत्रिक अंडरस्टँडिंग असतं. त्याच्यानुसार असे मोठे निर्णय जे असतात, जे आपल्या जातीच्या निर्णयाच्या पलीकडे घ्यावे लागतात. तिथे काही मराठा समाजाचा विषय होता की इलेक्शन म्हणजे सगळ्या महाराष्ट्राचा विषय आहे ना. मग महाराष्ट्राच्या विषयात समाज महाराष्ट्राचा घटक म्हणून कॉन्ट्रीब्यूट करील ना, मराठा म्हणून कसा कॉन्ट्रीब्यूट करील, हे अंडरस्टँडिंग समाजाचं आहे. जरांगे पाटलांचं व्यक्तिगत त्यांच्या आंदोलनाचं हँडलिंग करण्याचं हे असेल, काही त्यांचं धोरण असेल, किंवा त्यांना त्यांचं आंदोलन कसं चालवायचं याच्याबद्दल त्यांचे काही आराखडे असतील, तर त्यांना अधिकार आहे त्यांचे आराखडे ठेवण्याचा. आणि त्यांच्यावर कोणी टीका नाही केली म्हणून काही फार फरक पडत नाही, किंवा केली तरी काही फार फरक पडत नाही. मुद्दा असा आहे की या निवडणुकीच्या आजूबाजूने आपण आता चर्चा करत असल्यामुळे मी त्या व्यक्तिगत समाजाच्या मुद्द्याला जास्ती महत्व याच्यासाठी देत नाही, कारण तो समजा भाजपला पाडलंही असतं आणि फडणवीसांचं एन्काउंटर झालंय असतं, पॉलिटिकल एन्काउंटर, तरी सुद्धा काय मराठ्यांच्या हाती पडणार होतं का? नव्हतं पडणार. हे समाजाला समजल्यामुळे त्यांनी तो प्रश्न निकाली काढला आणि त्यांनी तटस्थ भूमिका घेतली. त्यात काही चुकलेलं नाहीये. आता तुम्हाला खच्चीकरणाचा जे प्रश्न तुम्ही विचारला की मराठा खच्चीकरण होईल का, माझं म्हणणं जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मतदार आहेत, फॉलोवर्स आहेत, ते मराठा जर जरांगे बरोबर असतील तर कदाचित तसं वाटू शकतं त्यांना की बाबा इथे ईव्हीएमचा घोटाळा आहे, इथे पैसे चालले, इथे काही चालले, असं ते स्वतः समज करून घेऊन म्हणजे त्यांना वाईट वाटू शकतं. किंवा आणखी एखादा समाज घटक असेल की ज्यांना झेडपी, पंचायत समिती, ग्रामपंचायत ऍस्पायरेशन्स असतील, ते जरांगे पाटलांबरोबर असतील तर त्यांना निवडणुकीमध्ये आता आपलं काय होईल अशी चिंता वाटू शकतं. असे लोकांनाही वाईट वाटेल याचं. पण जो खरा म्हणजे महाराष्ट्र धर्म म्हणून विचार करणारा मराठा समाज आहे व्यापक स्तरावर, त्याला याचं दुःख व्हायचं काय कारण आहे? कारण तो याचा कॉन्ट्रीब्युटर आहे ना, त्याचा वाटा आहे ना या विजयामध्ये, तो त्याला वाईट वाटायचं काय कारण आहे? त्यामुळे एकंदरीत फडणवीस जे म्हणाले ना की 80% मराठा समाज हिंदुत्ववादी आहे, तर त्याला उत्तर द्यायला पाहिजे होतं ना मग महाविकास आघाडीने की नाही मराठा समाज सेक्युलर आहे आणि आमच्या बरोबर आहे कारण आम्ही मराठा समाजाला असं आरक्षण देणार आहे, असं म्हणायला पाहिजे होतं ना.
ते त्यांना नाही सुचलं ना. म्हणजे हा विजय नुसताच मौलाना मुस्लिम आणि मराठा यांच्या युतीच्या विरुद्ध नाहीये, हा नुसताच व्होट जिहादच्या विरुद्ध नाहीये, महाविकास आघाडीच्या चुकलेल्या गोष्टींचा पण आहे. त्यांच्या जाहीरनाम्यात अशी कोणती गोष्ट होती का समाजाला आशीर्वाद देणारी किंवा समाजाला काहीतरी नवीन देणारी? नव्हती. मग कशासाठी त्यांच्या मागे जाईल समाज? त्यांच्या नेतृत्वाचे तर सारखे याला मुख्यमंत्री, आता बघा जयंत पाटलाच्या तिथे गेले, त्यांना मुख्यमंत्री करायचं साहेब म्हणले, सुप्रिया सुळेच्या विषय आला, मला आनंद होईल म्हटले, इकडे उद्धव ठाकरे आहेत, इकडे नाना पटोले बाशिंग बांधून बसले. म्हणजे मग अशा लोकांशी कसं समाज करेल? मग मराठा समाज जेव्हा एकंदरीत समाजाचा घटक म्हणून स्वतःचा विचार करेल, तेव्हा महाराष्ट्र धर्माचाच विचार करेल ना. तो कशाला वेगळ्या आपल्या छोट्या प्रश्नाचा विचार करेल? म्हणून तुम्हाला कदाचित माझं म्हणणं नवीन वाटत असेल, पण मी जेवढं मराठा समाजामध्ये गेले 15 वर्षात अभ्यास करतो किंवा मानसिकता समजून घेतो, हा समाज महाराष्ट्रातला एक प्रमुख समाज आहे. त्याची जबाबदारी मोठी असते. जेव्हा महाराष्ट्रावर संकट असेल तर त्याला लीड घ्यावीच लागेल आणि त्याला चांगल्या दिशेने विचार करावाच लागेल ना. तो कसा काय मागे राहील त्याच्यामध्ये? मग कोणीतरी एक व्यक्ती सांगतो अशा वेळ असं नाही ना धरणार. ते व्यापक समाज हित लक्षात घेऊन समाज मतदान करतो अशा वेळेला. या परिस्थितीवर माझा एक शेवटचा प्रश्न आहे. हे जेव्हा आंदोलन सुरू झालं, यात खूप उत्स्फूर्तपणे समाज सहभागी होता. जरांगेंच्या आजूबाजूला जी मंडळी होती, नेते मंडळी किंवा कार्यकर्ते मंडळी, हे बहुतांश जण त्यातले अनेकांच्या पॉलिटिकल ॲम्बिशन्स असणारे पण काही जण होते. आज ते तिथे नाही आहेत त्यांची उमेदवारी मागे घेतल्यामुळे. आता ही लोक सोबत येऊ शकतात का? आता या निवडणुकीनंतर जरांगेंच्या भोवती जी गर्दी या कार्यकर्त्यांची, नेत्यांची, ॲम्बिशन असलेल्या नेत्यांची असायची, ती राहील का? आणि आता मराठा आरक्षणाचा लढा कोणत्या दिशेला जाणार आहे? याचे पहिलं आपण त्या ॲस्पायरेशन्स ज्या आहेत त्याचा विचार करू. मुळामध्ये ज्यांना ज्यांना वाटतं की आपण जरांगे पाटलांच्या बरोबर राहिल्यामुळे आपल्याला पॉलिटिकल करिअर करता येईल, छोटं मोठं जे काय झेडपी, पंचायत समिती किंवा काय जे येते, त्यांना जर पर्यायी जागा नाही मिळाली तर ते राहणार ना. आणि हे इलेक्शन म्हणजे एक इलेक्शन आहे, याचा अर्थ राजकारण संपलं का? नाही संपत ना. उद्या झेडपीचे इलेक्शन लागणार आहे, उद्या पंचायत समितीचे इलेक्शन लागणार आहे. तिथे ते राष्ट्रवादीकडून, काँग्रेसकडून, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडून उभे राहू शकतात, जरांगे पाटलांकडून उभे राहू शकतात, किंवा भाजपमध्ये ऍडजस्ट होऊ शकतात, किंवा अजितदादा किंवा शिंदे साहेबांकडून उभे राहू शकतात. त्यांच्या ॲस्पायरेशन्स दबणार नाहीत. जिथे जिथे स्कोप मिळेल तिथे तिथे ते जाणार आहेत. जरांगे पाटलांकडून मिळणार असेल तर ते त्यांच्या बरोबर पण राहणार आहेत, कारण ते काही संपणारी गोष्ट नाही. त्याच्यात जरांगे पाटलांना तेवढा आधार राहील का? तर राहील. दुसरी गोष्ट, एक समाजाचं नेतृत्व म्हणून किंवा समाज यांच्यामुळे एक झाला असं वाटत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात काही टक्के समाज जरांगे पाटलांच्या बरोबर आजही आहे, कदाचित तो उद्या पण उभा राहील. याच्यात काही डाऊट घ्यायचं कारण नाही. आता राहिला प्रश्न आरक्षणाचा. मुळामध्ये ही वस्तुस्थिती समाजाला समजलेली आहे की भाजप असो, म्हणजे महायुती असो, की महाविकास आघाडी असो, हे दोन्ही पण मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देणार नाहीये. तुम्हाला आणखी एक माहिती देतो की मागच्या आठवड्यात मी छगन भुजबळांची माझी चर्चा झाली, भेट झाली म्हणजे येवल्याला. तर त्याच्यात हाच विषय होता की तुम्हालाही माहिती आहे की महाविकास आघाडी किंवा महायुती जर मराठ्यांना ओबीसीत आरक्षण देणार नाही तर मग तुम्ही कशाला मराठा ओबीसी करून वाद करत बसले? तुम्ही ओबीसींना सांगा ना की ते येणारच नाही, तर कशाला तुम्ही त्यांच्या विरुद्ध बोलता? हाकेंचा मुख्य ते नांदेडला जो इश्यू झाला त्याच्यावरून मी त्यांना भेटायला गेलो होतो. तर ही वस्तुस्थिती आहे की नाही की ओबीसीत आरक्षण द्यायला कोणी तयार नाही? जरांगे पाटील आता काही राजकारणात जात नाहीयेत, म्हणजे तो प्रश्न त्या अर्थाने तिथं निकाली काढावा लागतो. मग मराठा समाजाला पर्याय शोधावा लागेल की ओबीसीत नाही तर आणखी सुरक्षित आणि पुरेसं आरक्षण कुठे मिळू शकतं. मग आता जे दिलेलं आरक्षण आहे ते टिकेल का? ते नाही टिकलं तर मग ईडब्ल्यूएस मध्ये वाढून मिळेल का? असे पर्याय समाजासमोर आहे. त्यासाठी आंदोलन केलं पाहिजे की नाही, तर पहिल्याच टप्प्यात ते काही आवश्यक नाही. सरकारशी बोलून, आता भुजबळांशी मी बोललो की मग म्हटलं तुम्ही म्हणताना ओबीसीत येऊ नका, मग मराठ्यांना सुरक्षित पुरेसं आरक्षण ईडब्ल्यूएस मध्ये असू शकतं, तुम्ही का म्हणत नाही आम्हाला ईडब्ल्यूएस वाढून द्या म्हणून? ते म्हणले मी जरूर प्रयत्न करेन. असं संवादाने ते काम होण्यासारखं आहे. आणि आता इथं भाजपचं सरकार आहे, केंद्रात मोदी साहेबांचं सरकार आहे, कदाचित त्याच्यात वाढ करून देऊ शकतात ते. त्यामुळे हा पर्याय काढून मराठा समाजाला पुढे जावं लागेल. आता जरांगे पाटलांनी जी आंदोलनाची घोषणा केलेली आहे ती कालची घोषणा होती. एवढा निकाल लागल्यानंतर जरांगे पाटलांची नेमकी काय घोषणा राहते अजून बघावं लागेल. आता तर काही त्यांनी घोषणा केलेली नाही. त्यामुळे मराठा समाज आता केवळ त्याच मुद्द्याभोवती
किती प्रतिसाद देईल यावर प्रश्नचिन्ह जरूर आहे. म्हणजे आता मी पण त्याच्याबद्दल काही भाकीत करू शकणार नाही, पण समाजाला हे कळलंय की बाबा मिळणार नसेल तर भांडत बसून कशासाठी वादावाद करायचं. जे मिळू शकतं ते घेण्यात जास्ती आपल्या समाजाचा फायदा आहे आणि राज्याचा पण फायदा आहे, असा विचार समाज करू शकतो याच्यात. तर सर खूप खूप धन्यवाद. आपण निकाल समजून घेतला, निकालात मराठा समाजाने जी भूमिका निभावली ती आपण समजून घेतली, कारण या निकालामध्ये मराठा समाजाची भूमिका खूप निर्णायक राहिली आहे आणि मतं मराठा समाजाची सत्ताधारी पक्षाकडे वळाल्यामुळे हा निकालसुद्धा तशा पद्धतीने फिरला आहे असं आपण म्हणू शकतो. सरडे सरांकडून आपण हा निकाल समजून घेतला. मराठा समाजाचं या निकालातलं सायलेंट पद्धतीने व्यक्त झालेलं मत आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर या मुलाखतीत आपण इथेच थांबतोय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पुढे शेअर करा. चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा नव्या व्हिडिओत भेटूया.